नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची बातमी. उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा. शिवसैनिकांनी गुलाल उधळला. तब्बल 50,000 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा ऐतिहासिक जाहीर प्रवेश. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले पदाधिकारी शिवसैनिक यांचा झालेला आहे. नेमकं काय झाले ते आपण सविस्तर बघूया. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण बघूया की मुंबईत ठाकरे यांनी कसं शक्ती प्रदर्शन करून 50,000 कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश मातोश्रीवर झालेला आहे. राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडून देणारी घटना आज घडली आहे. तब्बल 50,000 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. भाजपा, शिंदे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच विविध सामाजिक संघटनांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करत नव्या राजकीय समीकरणांची चर्चाच रंगवलेली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा मोठा विश्वास व्यक्त झाल्याचं मानलं जात आहे. विशेषतः युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे यांची वाढती लोकप्रियता आणि राज्यभर आता करणार असलेले ते दौरे यामुळे अनेक तरुण कार्यकर्ते ठाकरे गटाकडे आकर्षित होत असल्याचं चित्र दिसत आहे. मातोश्री आणि शिवसेना भवन परिसरात उत्साहाचं वातावरण यामुळे झालं होतं. सकाळपासूनच मुंबईतील शिवसेना भवन आणि मातोश्री परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. भगवे झेंडे, ढोल ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि जल्लोषामुळे परिसर पूर्णपणे भगवामय झाला होता. उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आदित्य ठाकरे हेच युवांचे नेतृत्व, अशा अनेक घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. राज्याच्या विविध भागातून, जिल्ह्यातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करताना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचं सांगितलं. अनेकांनी खरी शिवसेना ही ठाकरे यांचीच असल्याचं स्पष्टपणे जाहीर केलं. ठाकरेंनी अनेकांना ग्राउंड लेवलवरून मोठ्या पदावर नेलं, त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आहोत. सत्तेसाठी विचारधारा बदलणाऱ्यांना जनता आता ओळखू लागलेली आहे. शिंदे गट हा भाजपाच्या इशाऱ्यावर चालणारा पक्ष आहे आणि तो लवकरच भाजपमध्ये विलीन होईल. त्यामुळे त्यांनी किती वल्गना केल्या तरी भाजपाच्या इशाऱ्यापुढे त्यांना काहीच करता येणार नाही, असंही अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. या सर्व पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये विविध पक्षातील युवा मोर्चा असेल किंवा तरुणांच्या संघटना, तसेच वार्ड अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, माजी आमदार, माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, अनेक माजी उपसरपंच, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य अशा हजारो कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. ग्रामीण भागात शिवसेना आता जोराने वाढण्याचा विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केला. तरुणांना मोठ्या प्रमाणात पक्षाशी जोडण्याचं आवाहन केलं. ही फक्त पक्षप्रवेशाची सुरुवात आहे. पुढच्या काळात महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ठाकरे यांच्या भाषणादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना प्रतिसाद दिला. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजप आणि शिंदे गटावर तीव्र टीका केली. लोकांच्या भावना विकत घेता येत नाही, पैशाच्या जोरावर सत्ता मिळवता येईल, पण शिवसैनिकांची निष्ठा मिळवता येत नाही, असा टोला त्यांनी लगावला. आज विविध पक्षातील हजारो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याचा अर्थ राज्यातील जनतेचा विश्वास आमच्यावर वाढत आहे. आम्ही कोणाला तोडण्याचं राजकारण करत नाही, तर आम्ही माणसं जोडण्याचं राजकारण करतो, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. भाजप आणि शिंदे गटाला यामुळे मोठा धक्का बसला असून अजून काही ग्रामीण भागातून यापेक्षा मोठे पक्षप्रवेश सुद्धा होणार आहेत. हा पक्षप्रवेश सोहळा विशेषतः मुंबई, ठाणे, मराठवाडा आणि कोकण भागातील अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने आगामी महत्त्वाच्या निवडणुकांवर याचा परिणाम होऊ शकतो. काही ठिकाणी भाजप आणि शिंदे गटातील नाराज कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात ठाकरे गटात दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता या पक्षप्रवेश सोहळ्याने उद्धव ठाकरेंची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे. हे कार्यकर्ते नाशिक, पुणे, संभाजीनगर, ठाणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, नागपूर, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शांत पण सज्जन ठाम नेतृत्वामुळे आम्ही प्रभावी झाल्याचं सांगितलं.
त्यामुळे आता येणाऱ्या काळात ठाकरेंची ताकद दुप्पट होणार यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे हे फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.